मुंबईच्या पवईमध्ये 17 चिमुरड्यांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरूमुळे खळबळ। माथेफिरू रोहित आर्याचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू। सरकारनं कंत्राटाचे पैसे बुडवल्याचा रोहितचा आरोप। मतदार याद्यांमध्ये सुधारणा होईपर्यंत निवडणुका न घेण्याची विरोधकांची आग्रही मागणी। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार। मतचोरीच्या आरोपांनंतर राज ठाकरेंचंही सादरीकरण सुरू। फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही। अजित पवारांकडून जाहीर नाराजी व्यक्त। चाकणकरांचं पद धोक्यात आल्याचीही चर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंची थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। तर कुणीही आडमुठी भूमिका घेऊ नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पुण्यातील वादात अडकलेल्या जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार अखेर रद्द। धर्मादाय आयुक्तांकडून स्वतःचाच निर्णय मागे। व्यवहारापोटी बिल्डरने दिलेले 230 कोटी रुपये परत मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागणार। पुणे आणि रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील दुर्दैवी घटनेत महिलेचा मृत्यू। आलिशान गाडीच्या सनरूफवरती दरड कोसळून महिलेचा अंत। अंबरनाथमध्ये प्रसिद्ध महिला डॉक्टरला पतीकडनं जीवघेणी मारहाण। क्षुल्लक कारणावरून डोक्यात खलबत्ता घातला। महिलेवरती उपचार सुरू। पतीला अटक करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।